तर पुण्यात पवार काका पुतण्यांच्या युतीमुळे राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या प्रशांत जगतापांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही पक्षात येण्यासाठी जगताप यांना संपर्क केला होता। मात्र जगताप यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय नेमका का घेतला, पाहूयात हा रिपोर्ट। पवारांवर नाराज असलेले प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंची ऑफर नाकारली। जगतापांमुळे पुण्यात काँग्रेसची ताकद वाढणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाला रामराम ठोकून काँग्रेसचा हात धरला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करत जगताप यांचा प्रवेश सोहळा पार पडला। शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी दोन्ही पक्ष पुण्यातील महापालिका निवडणूक एकत्र लढवणार आहे। त्यासाठीच्या गाठीभेटी पडद्याआडच्या चर्चा सध्या सुरू आहेत। याला विरोध करत प्रशांत जगताप यांनी 2 दिवसापूर्वी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। पुणे महापालिकेत राष्ट्रवादीकडून सलग 3 वेळा नगरसेवक 2007, 2012, 2017 मध्ये वारवडीमधून महापालिकेवर, 2016 ते 2017 मध्ये पुण्याच्या महापौरपदी विराजमान झाले। राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्या सोबत गेले। 2024 विधानसभेला हडपसरमधून निवडणूक रिंगणात उतरले। अजित पवार राष्ट्रवादीच्या चेतन तुपे यांच्याकडून 6000 मतांनी पराभूत झाले। पक्षप्रवेशानंतर आपला संघर्ष हा एका व्यक्तीविरोधात नसून पुरोगामी विचारांसाठी असल्याचं प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलं। तर जगताप यांच्या निर्णयामुळे काँग्रेसला बळ मिळाल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय। एखाद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी ज्यांच्या विरोधात लढलो, माझ्या पक्षाच्या विरोधात नाही, मी ज्या पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवलो, तर त्याच्यामध्ये तिथं स्थानिक स्वरूपावर जर त्यांच्याबरोबर युती किंवा आघाडी झाली तर ज्यांनी जे कार्यकर्ते माझ्यासाठी राबले किंवा ज्या लोकांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जाऊन मला मतदान केलं, त्यांच्या नजरेत मला पडायचं नव्हतं, म्हणून मी घेतलेला हा निर्णय आहे। त्याच्यामुळे हा काय कुठल्या तरी माझ्या पूर्वश्रमीच्या पक्षाच्या विरोधात पक्षाशी पंगा घेऊन घेतलेला हा निर्णय नाही। मी काँग्रेसमध्ये विनाशर्त येते। माझे खूप सारे सहकारी नाही का या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले आहेत, त्यांना न्याय निश्चित मिळेल, पण न्याय मिळणारे म्हणून या ठिकाणी आलेलो नाही। एवढा संकुचित विचार करणारा प्रशांत जगताप नाही। या ठिकाणी संविधानावर प्रेम करणारा, संविधानाच्या नका एकूणच जे काही मोडतोड करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणारा प्रशांत जगताप आहे। प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशापूर्वी उद्धव ठाकरेंनी त्यांच्याजवळ संवाद साधून आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती। उद्धव ठाकरेंनी 9 मिनिटं फोनवर जगताप यांच्याजवळ चर्चा करून भाजपसोबत जाणार नसल्याचं सांगितलं होतं। तर एकनाथ शिंदेनेही जगताप यांच्याजवळ संपर्क साधत पक्षात येण्याची ऑफर दिली होती। उद्धव साहेबांनी त्यांना नक्कीच फोन केला असेल, कारण असे कार्यकर्ते लढणारे जर आमच्याकडे आले तर आम्ही नक्कीच पुढे जाऊ। आता उद्धव ठाकरे साहेबांना इतर लोकांना पक्षात घेण्याची जी घाई झालेली, पण तरी त्यांना कोणीही रिस्पॉन्स देणार नाही। डुबत्या जहाजामध्ये कोणीही बसत नसतं, हे प्रत्येकाला माहिती आहे, आणि उबाटा हे डुबतं जहाज आहे। दरम्यान प्रशांत जगताप यांनी घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचं मत अजित पवार राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केलं। पुणे शहराच्या निवडणुकीमध्ये माझाच चेहरा दिसावा आणि मी दिसावं असं नाही, तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या अध्यक्षाने आपलं पक्षाचं संघटन दिसणं आणि आपल्या पक्षाचे नगरसेवक जास्तीत जास्त असणं, याला तो चेहरा म्हणतात। त्याच्यामुळे प्रशांत भाऊ जगताप चुकले असं माझं बहीण कार्यकर्ता म्हणून स्पष्ट करतो। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये आल्यानं पुण्यातली समीकरणं बदलणार आहेत। रवींद्र धंगेकरांच्या नंतर चर्चेत असलेला चेहरा जगतापांच्या रूपानं काँग्रेसला मिळालाय। राजकारणातील स्वच्छ आणि पुरोगामी चेहरा। हडपसर मतदारसंघात जगतापांचा चांगला संपर्क। काँग्रेसची सध्याची परिस्थिती पाहता चांगला चेहरा मिळाला। पुण्यात काँग्रेसला बळ, नगरसेवक संख्या वाढणार। तत्वनिष्ठ राजकारण आणि राजकीय नेते झपाट्याने कमी होत असताना प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीला दिलेली सोडचिठ्ठी आणि समविचारी काँग्रेसमध्ये केलेल्या प्रवेशामुळे ते सध्या चर्चेत आहेत। पण पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पवार काका पुतणे आणि महायुतीच्या आव्हानांना ते कसं सामोरं जाणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।